तर नमस्कार मित्रांनो, मराठी नॉलेज या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की महापारेषणकडून अप्रेंटिसशिप करण्यासाठी वॅकन्सीज निघालेल्या आहे। त्याबद्दलचं संपूर्ण जाहिरात आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे नवीन अपडेट, नवीन शासन निर्णय, नवीन जाहिरात सगळ्यात आधी तुम्हाला आमच्या चॅनलवर पाहायला मिळत राहतील। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। अप्रेंटिसशिपच्या वॅकन्सी ज्या आलेल्या आहे त्या महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित, औदा सौसू विभाग, यवतमाळ, विद्युत भवन, दुसरा मजला, आर्नी रोड, यवतमाळ येथे या अप्रेंटिसशिपसाठी वॅकन्सीज निघालेल्या आहे। हे जे जाहिरात आलेले आहे ती 5 डिसेंबर 2024 रोजी या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेले आहे। या ठिकाणी जाहीर सूचना काय दिली आपण या ठिकाणी पाहूया। औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधून 20 तंत्री या व्यवसायामध्ये राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद म्हणजेच NCTPT उत्तीर्ण उमेदवारांना सूचित करण्यात येते की औदा सौसू विभाग यवतमाळ येथे 2024-25 या वर्षाकरता शिकाऊ उमेदवारांना 1 वर्ष कालावधीसाठी करारबद्ध करण्यात येणार आहे। यवतमाळ जिल्हा अधिवास असलेल्या पात्र उमेदवारांनीच www.apprenticeshipindia.gov.in या संकेतस्थळावर शिकाऊ उमेदवारीकरता दिनांक 6/12/2024 ते दिनांक 5/1/2025 पर्यंत आस्थापना नोंदणी क्रमांक ऑनलाईन अर्ज सादर करणे आवश्यक आहे। अशा पद्धतीने इथं ही जाहिरात या ठिकाणी आलेलं आहे। या ठिकाणी कोणत्या ठिकाणी या वॅकन्सीज आल्या आपण या ठिकाणी पाहूया। त्यामध्ये औदा सौसू विभाग यवतमाळ येथे या वॅकन्सीज निघालेल्या आहे। त्याचा जो आस्थापना नोंदणी क्रमांक आहे म्हणजेच इस्टॅब्लिश ID तो या ठिकाणी दिलेला आहे E091727000008 आणि ट्रेड आहे 20 तंत्री म्हणजेच इलेक्ट्रिशियन ट्रेडसाठी इथं या 26 वॅकन्सीज या ठिकाणी निघालेल्या आहे। त्यासाठीची जी शैक्षणिक अर्हता आहे ती आपण या ठिकाणी पाहूया। तर त्यामध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, म्हणजे तुम्ही 10वी इथं उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। त्याचबरोबर राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद NCVT नवी दिल्ली मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधून 20 तंत्री म्हणजेच इलेक्ट्रिशियन या व्यवसायामध्ये तुम्ही परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। म्हणजेच तुम्ही इथं 10वी पास आणि ITI पास उत्तीर्ण असेल तर तुम्ही हा फॉर्म इथं भरू शकतात। यामध्ये आपण शैक्षणिक दस्तऐवज आपण या ठिकाणी पाहूया डॉक्युमेंट काय काय आहे। त्यामध्ये पहिला आहे SSC आणि ITI 20 तंत्री म्हणजेच इलेक्ट्रिशियन याची जे मार्कशीट आहे, गुणपत्रिका यांचे मूळ पत्रक या ठिकाणी लागणार आहे। तसेच 2 नंबर आहे आधार कार्ड। त्यानंतर 3रा नंबरचा आहे मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे जात प्रमाणपत्र किंवा जात वैधता प्रमाणपत्र या ठिकाणी लागणार आहे। तसेच 4 नंबर आहे अधिवास म्हणजेच डोमोसाईल प्रमाणपत्र पण या ठिकाणी लागणार आहे। 5 नंबर आहे उच्च व उन्नत गटात मोडत नसल्याचे प्रमाणपत्र व इतर सर्व अनुषंगिक आवश्यक कागदपत्र या ठिकाणी लागणार आहे। तसेच 6 नंबरचा आहे उमेदवाराने अनुषंगिक आवश्यक कागदपत्रे स्वतःच्या प्रोफाईलवर योग्य फॉर्मॅटमध्ये स्कॅन करून अपलोड करावे असं या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे। अशा पद्धतीने इथं हे डॉक्युमेंट्स या ठिकाणी दिलेले आहे। विद्यार्थ्यांचे भेटणार आहे ते त्यांच्या नियमाप्रमाणे या ठिकाणी भेटणार आहे। तसेच वरील कालावधीपूर्वी व नंतर ऑनलाईन अर्ज सादर न करणाऱ्या अर्जांचा विचार केला जाणार नाही असे पण या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे। म्हणजे दिलेले जे तारीख आहे त्या तारखेमध्येच तुम्हाला इथं फॉर्म या ठिकाणी भरायचा आहे। तसेच या ठिकाणी शिकाऊ उमेदवारांची जी निवड होणार आहे ती महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीच्या नियमानुसार SSC व ITI म्हणजे 10वी आणि ITIच्या गुणांच्या टक्केवारीनुसार सामाजिक आरक्षणाच्या अधीन राहून या ठिकाणी प्रवर्गणी आहे या ठिकाणी मेरिट लिस्ट या ठिकाणी लागणार आहे। 10वी आणि ITI जे पर्सेंटेज आहे त्याच्या वेटेजवर या ठिकाणी मेरिट लिस्ट या ठिकाणी लागणार आहे। तसेच यवतमाळ जिल्हा अधिवास असलेल्या उमेदवारांनीच या ठिकाणी संकेतस्थळावर www.apprenticeshipindia.gov.in या ठिकाणी नोंदणी केल्याची प्रत तसेच नोटीससोबत जोडलेला अर्ज भरून त्यासोबत शैक्षणिक अर्हता धारण केल्याची गुणपत्रिका किंवा प्रमाणपत्राची साक्षांकित केलेली छायांकित प्रत व इतर कागदपत्र दिनांक 9/1/2025 पर्यंत कार्यकारी अभियंता यांचे कार्यालय औदा सौसू विभाग यवतमाळ, विद्युत भवन, दुसरा मजला, आर्नी रोड, यवतमाळ या पत्त्यावर तुम्हाला पोस्टाने किंवा स्वहस्ते पोहोचेल या बेताने तुम्हाला इथं पाठवायचे आहे।
यामध्ये जे दिलेले डॉक्युमेंट आहेत, डॉक्युमेंट्स आणि खाली दिलेला जो हा फॉर्म आहे अर्ज, हा तुम्हाला इथं भरून आणि पोस्टाने किंवा स्वहस्ते तुम्हाला तिथं त्या कार्यालयामध्ये पोचवायचं आहे. या ठिकाणी कार्यालयाचा पत्ता वगैरे सर्व माहिती या ठिकाणी दिलेली आहे. अशा पद्धतीने ही अप्रेंटिसशिप पदांसाठी वॅकन्सी ज्या निघालेल्या होत्या त्याची जाहिरात या ठिकाणी आलेली होती. तुम्हाला जर हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला जर ही PDF डाउनलोड करायची असेल तर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या PDF डाउनलोड करण्यासाठी लिंक दिलेली आहे. त्यावर क्लिक करून तुम्ही ही PDF डाउनलोड करू शकता आणि संपूर्ण माहिती या ठिकाणी वाचू शकतात. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा.